नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, उपोषणाचा अर्ज कसा लिहायचा या संदर्भात आजची आपली ही व्हिडिओ आहे। बऱ्याचशा नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की आम्हाला उपोषणाला बसायचे तर प्रोसेस काय करायची, कशा पद्धतीने पत्रव्यवहार करायचा आणि कसं उपोषणाला बसायचं, नेमकी हे जी प्रक्रिया ही चालते कशी याची जरा माहिती जर मिळाली तर चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करू शकतो, उपोषणाला बसू शकतो आणि आमचं काही प्रकरण जे असेल प्रलंबित राहिलं असेल, रखडलं असेल ते निकाली काढण्यासाठी त्यासाठी मदत होऊ शकते। तर मित्रांनो, उपोषणाला कसं बसायचं तर त्यासाठी आपल्याला पत्रव्यवहार करायला लागणार। तो पत्राचा नमुना काय कसा असणार आहे याची तपशीलवार माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटला मी थोडासा माझा उपोषणाबद्दलचा अनुभव सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा। ऑल अपडेट्सवरती क्लिक करा, म्हणजे चॅनलवरती सर्व नोटिफिकेशन जे आहेत ते जे काही पडतील ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील। तर मित्रांनो, सुरू करूया आपली व्हिडिओ। मागे स्क्रीनवरती तुम्हाला एक अर्ज दिसतोय, लोकशाही मार्गे आमरण उपोषण अर्ज। तर या ठिकाणी बघा, तुमचं कोणतेही प्रकरण जे रखडलेलं प्रकरण आहे, तुम्ही एखादी तक्रार केलेली आहे, काही केले तुमचं प्रकरण आपण टाकलेलं आहे आणि ते अधिकारी लक्ष देत नाही, आता आम्हाला उपोषणाला बसायचं आहे, अशी बरीच लोकांची इच्छा असते की उपोषणाला बसायचं आहे। तर ते बसण्यासाठी अर्ज कुणाला करायचा आणि अर्ज कसा लिहायचा, तर बघा या ठिकाणी हेडलाईन हा हेडिंग तुम्ही टाकलाय, त्यानंतर प्रति माननीय या ठिकाणी उपोषणाला शक्यतो कुठं ग्रामपंचायतीचा विषय असेल तर पंचायत समितीसमोर बसतात, किंवा जर संबंधित विभाग म्हणजे तहसीलदारकडे आपला काही प्रकरण असेल तर तहसीलदार कार्यालयाशी बसतात, काय काय तर इकडे लोकल लेवलला सगळे प्रकार करून झाल्याच्या नंतर मग म्हणतात की आम्हाला जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांची इथं उपोषण करायचं, मग तिथं बसतात। तर जिथं कुठं आपल्याला उपोषणाला बसायचं आहे तिथं लिहायचं माननीय तहसीलदार, माननीय जिल्हाधिकारी जे कोण असतील ते या ठिकाणी नाव तुम्हाला लिहायचं आहे, दिनांक टाकायचा आहे, कधी पत्रव्यवहारावरती तुम्ही करणार आहे ते विषय बघा। न्याय मिळण्यासाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याबाबत बघा संदर्भ काय आहे, तर संदर्भ काय, वरील विषयानुसार सोबत जोडलेला तक्रार अर्ज। या ठिकाणी वरील विषयानुसार मी उपोषण करणार आहे हा संदर्भ, आणि सोबत जोडलेला तक्रार अर्ज हा संदर्भ आहे। म्हणजे सोबत तुम्ही काय तक्रार अर्ज जोडलाय, समजा पंचायत समिती कार्यालयामध्ये मी दाखल केलेला माझा घरकुलाचा प्रस्ताव बाबत उपोषण करण्याबाबत असं ठिकाणी या ठिकाणी तुम्ही विषय लिहिलाय आणि दिनांक रोजीचा प्रकरण म्हणजे कधी तुम्ही तो दाखल केलेलं प्रकरण। ओके, तर त्याच्यानंतर उपोषण करणाऱ्याचे नाव किंवा तक्रारदाराचे नाव सेम, जे कोणी असेल जो तक्रारदार असेल तोच उपोषण करता असेल तर त्याचं नाव लिहायचं। उपोषण करणाऱ्याचा पत्ता, तक्रारचा पत्ता या ठिकाणी तालुका, जिल्हा, पिनकोड, संपर्क कार्यालय। या ठिकाणी बघा महोदय, वरील विषयानुसार मी आपणास सांगू इच्छितो की मी तक्रारदार उपोषण करता म्हणून न्याय मिळण्यासाठी लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार आहे। मी संदर्भीय अर्जानुसार तक्रार दाखल केली आहे। सदर दाखल केलेल्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारे न्याय मिळत नाही म्हणून मला नाईलाज उपोषण सारख्या अस्त्राचा वापर करावा लागत आहे। माझ्यासोबत घडलेली अन्यायकारक घटना, थोडक्यात जी काही अन्यायकारक घटना घडलेली आहे, कोणत्या अधिकारी तुमच्यावर मिसबिहेव केला आहे, कोण टाळाटाळ कराय, थोडक्यात या ठिकाणी माहिती द्यायची, लिहायची प्रकरणाची थोडक्यात एकदम डिटेल्स मध्ये आपली तक्रार आपण सोबत जोडणारच आहे, परंतु कव्हरिंग लेटर देताना एकदम थोडक्यात द्यायचा असतो उपोषणासाठीचा। तर थोडक्यात या ठिकाणी आपण मांडायचं आहे की आपल्यासोबत काय अन्यायकारक घटना घडली। बघा, सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होण्यासाठी मी दिनांक या ठिकाणी 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, कधी बसणार ते रोजी या कार्यालयासमोर म्हणजे टिंबटिंब या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार आहे। तसेच मला पुढील शारीरिक मेडिकल त्रास आहे, म्हणजे आपल्याला त्रास काय आहे हे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे। काही म्हातारी माणसं असतात तर या ठिकाणी त्यांना फिट येते, कधी कधी बीपीचा त्रास असतो, ब्लड प्रेशरचा त्रास असतो, या सगळ्या गोष्टी इत्यादी मला ब्लड प्रेशरचा वगैरे किंवा मला जास्त तणाव आल्याने फिट सुद्धा येते, अशा त्यामुळे माझ्या जीवाचं काय बरवाईट झाल्यास या संबंधी प्रशासन जबाबदार राहील याची गंभीर नोंद घ्यावी। तर मित्रांनो, हे लिहिणं गरजेचं आहे, त्याशिवाय अधिकाऱ्यांना गांभीर्यता येत नाही। एखादा माणूस मेल्याच्या नंतर सुद्धा त्यांना गांभीर्यता येणार नाही, परंतु आपण हे टाकणं गरजेचं आहे की आम्हाला फिट येते, मला हा त्रास होतोय, मी घाबरल्याच्या नंतर कावरा वावरा सैरा वैरा होऊन जातो, जरी होत नसेल तरी टाकून द्यायचं याच्यामध्ये। आणि काही मेडिकल सर्टिफिकेट, बरेचसे उपोषणाला बसणारे लोक तर हायपरच असतात, हायपरच होऊन जातात, म्हणून तर सगळे मेडिकल सर्टिफिकेट घेऊनच जायचं, हे बघा असं असं आहे, माझी कंडिशन लय खराब आहे, त्या परिस्थितीमध्ये मी उपोषणाला बसलेलो आहे, मला काय झालं तर उद्या प्रशासन जबाबदार राहील। तर बघा, आवश्यक कागदपत्र म्हणजे काय, तक्रार अर्ज, आपल्या आधीचे प्रकरणासंबंधी जे डॉक्युमेंट्स असतील ते जोडायचे, सोबत सही या ठिकाणी करायची आहे, आणि प्रत माहितीसाठी वहीसाठी सादर। हे सगळ्यात महत्त्वाचं की माहितीसाठी प्रत कोणाला द्यायची। तर पहिलं म्हणजे काय, माननीय पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा स्तरावरची म्हणजे DYSP जे असतात
त्यांना आपल्याला ही प्रत द्यायची आहे. त्याच्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक तालुक्याचे जे पोलीस अधिकारी असतात त्यांना आपल्याला ही प्रत द्यायची आहे. त्याच्यानंतर माननीय या ठिकाणी समजा तहसीलदार कार्यालयामध्ये आपलं प्रकरण समजा सुरू आहे आणि आपण बसतोय जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला, तर वरती जिल्हाधिकाऱ्यांना प्रत या ठिकाणी जाणार आहे, माहितीसाठी प्रत यांना जाणार आहे. म्हणजे काय होईल, आता इथं पंचायत समिती समजा पंचायत समितीमध्ये तुमचा मेन मॅटर पंचायत समितीमधला आहे, तर प्रत माहितीसाठी पंचायत समिती सुद्धा द्यायची आहे. म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की आपल्या इथं चालू असलेल्या प्रकरणासंदर्भात आपला एक जो नागरिक आहे तो बसलाय जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपोषणाला बसलेला आहे, तर त्यांना कळेल आणि पोलिसांना सुद्धा कळेल की असा विषय झालेला आहे की हा नागरिक इकडे बसलेला आहे. म्हणजे हे काय करतात, तर ह्या लोकांना तात्काळमध्ये पत्र काढतात. कधी कधी काय होतंय की पोलीस पत्र काढतात ना पंचायत समितीवाल्यांना की असं तुमच्या प्रकरणावर तुम्ही काही कारवाई केली नाही त्याच्या प्रकरणावर, म्हणून तो माणूस तिकडे उपोषणात बसलाय, तुम्ही त्याला लवकरात लवकर उपोषणापासून परावृत्त करा आणि लवकर हा प्रकरण मिटवा, अशा प्रकारचं पत्र सुद्धा कधी कधी पोलीसवाले करतात. तर म्हणून हा इकडे द्यायचा आहे. सोबत आपला प्रॉपर प्रकरण सुद्धा जोडणं खूप महत्त्वाचं आहे. अशा सगळ्या गोष्टी करून तुम्ही काय करू शकता, तर उपोषणाचा अर्ज फाईल करू शकता आणि उपोषणाला बसू शकता. तर मित्रांनो, मागच्या वेळेला मी सुद्धा एक उपोषणाचा अटेंड केलं होतं. माझा मित्र एक होता, तो उपोषणाला बसला होता. तर काय विशेष नसतं, अशा प्रकारचा प्रॉपर पत्रव्यवहार करायचा, संबंधित डिपार्टमेंटला त्यांना कळवायचं की आम्ही उपोषण करतोय, उपोषणाला बसणं हा आपला अधिकार हक्क आहे. आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जर उपोषणाला बसलो 15 ऑगस्ट 26 जानेवारी इत्यादींच्या दिवशी, तर त्या ठिकाणी थोडासा गंभीर विषय असतो. त्या दिवशी उपोषणाला बसून लोकांना देत नाही. उपोषणाला बसल्याच्या नंतर विचारपूस करायला लगेच येतात तिथं काय झालं काय नाही. तर मित्रांनो, अशा टायमाला म्हणून लोक जास्त उपोषणाला बसतात. आणि अशा पद्धतीने उपोषणाला बसल्याच्या नंतर तिथं काय होतं, तर एक दुपारपर्यंतची वेळ झाल्याच्या नंतर एक अधिकारी कोण लोकप्रतिनिधी यायला सुरुवात होती की काय झालं काय नाही बघतो आम्ही करतो. निदान जे रखडलेलं प्रकरण असेल तर पुढे प्रोसिडिंगला सुद्धा चाललं जातं. मित्रांनो, या ठिकाणी आपल्यासोबत पोलीसवाले सुद्धा असतात की ह्याला काय होऊ नये काय नाही असं एकदम डिटेल पद्धतशीर एकदम कामकाज झालेलं असतं. पद्धतशीर बॅनर लावून आपण तिथं बसू शकतो. आपल्याला कोणीही अडवू शकत नाही उपोषणाला बसल्यापासून. तर मित्रांनो, अशा प्रकारचा पत्रव्यवहार करून तुम्ही उपोषणाला बसू शकता. आणि हे काय अशी मोठी गोष्ट नाही आहे की ह्याच्यामध्ये काय होईल काय नाही काय करायचं, एवढं घाबरून जायचं काही कारण नाही. बिनधास्तपणे तुम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी उपोषणाला बसू शकता. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या काही अजून समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा. त्या म्हणजे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही निश्चितच व्हिडिओ बनवू आणि तुमच्या माहितीसाठी घेऊन येऊ. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.